सांब जरा शिव सांब जरा शिव सांब जरा सांब जरा शिव सांब जरा शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय सच्चिदानंद शिवा सच्चिदानंद शिवा सच्चिदानंद शिवों सच्चिदानंद शिवा सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। महात्मा पंचगद्गुरु पंचाचार्य सद्गुरु बसवलिंगाचार्य संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज वैराग्य निधि अक्कमाहे त्रैलोक्य संपदात्मक समल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारं तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परमशिव। वागर्धविव सम्पृक्तो वागर्धं प्रतिपत्तये जगतपितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून श्रावण मास निमित्त मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात शंभूचा सेवा करण्याचा संधी आपल्या सर्वांना या ठिकाणी लाभलेले आहे। शिवपूजा सर्वांसाठी आहे। एकाला
पूजाला करता येते, एकाला पूजा करता येत नाही असं नाही. सर्वांसाठी शिवपूजा. म्हणून आपण ब्रह्ममुरारी म्हणताना म्हणतात ना, ब्रह्ममुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भाषित शोभित लिंगम. काय अर्थ? ब्रह्म मुरारी सुर अर्चित, ब्रह्मपूजा केलेले आहे. मुरारी म्हणजे विष्णू पूजा केलेले आहे. असुर म्हणजे राक्षस लोक सुद्धा पूजा केलेले आहे. सुर अर्चित लिंगम, देवासाठी, दानवासाठी, मानवासाठी, सर्वांसाठी शंभो महादेव भोळा शंकर आहे. नाव घेतल्याबरोबर संपूर्ण देहभान विसरून जातो. नामामध्ये तेवढं महत्व आहे. नावाचा हाक मारलं किंवा काही माहिती नसताना सुद्धा मनामध्ये देवाचा स्मरण नसताना सुद्धा देवाचा हाक मारलं, देवाला वाटणार मलाच आहे ना हाक मारलेला आहे. न कळोनी अर्थ तो हा ज्ञान पावे. इस्तू असल्यासारखा आहे देव. महादेव कसा आहे? इस्तू असल्यासारखं, थंडगार पाणी असल्यासारखं. कसं? तुम्ही बर्फाच्या गोळावरती तुम्ही विचार करून ठेवलं तर बी थंड लागणार आहे, न विचार करून ठेवलं तर बी थंड लागणार आहे. काय विचार केला तर थंड लागते? न विचार करता हात ठेवलं त्या ठिकाणी थंडच, विचार करून ठेवलं तरी बी थंडच. इस्तूला विचार करून लावला तरी बी गरमच, न विचार करता लावला तरी बी गरमच. कळून पूजा केलं तरी बी तेवढंच, न कळून पूजा केलं तरी बी तेवढंच. किती भोळा शंकर आहे विचार करा. पूजेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? पूजाबद्दल पूजा पाठ नेम नित्य जप तप हे सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे का? नाही. माहिती नसताना सुद्धा या ठिकाणी आम्ही बसलो. महाराज बसा म्हटले बसलो, लिंग घ्या म्हटले घेतलो, पूजा करा म्हटले केलो, बेल चढा म्हटले चढलो. माहिती नाही काय, महत्व माहिती नाही, तरी सुद्धा आपण या ठिकाणी पूजा केलं. हे पुण्य मात्र मेल्यानंतर तुम्हाला कळते, आता नाही. अंतकाले शिवस्मरण होणे नशे अभ्यास विणे. अचानक तुम्हाला आठवण आला मृत्यूच्या वेळेला, समजा तुम्ही कधीच पूजा केला नाही, मनमस्वामीला आलेले नाही, लिंग घेऊन बसलेले नाही, बिलपत्री चढविलेले नाही, फूल चढविलेले नाही, कधी त्याचा गंध माहिती नाही, आठवण कशाला येईल? आता प्रतिवर्ष एक सवय लागली तुम्हाला पूजा करण्याची. काही काही भक्त नित्यनेमाप्रमाणे श्रावण मासमध्ये थोडस एक वर्ष झालेले भानगडी धुवून घ्यावा म्हणून इथे यायचं. आलं का? निर्मळ होण्यासाठी धाऱ्यात उभा टाकलं, धडाडाडाडाडाडा सगळं धुवून जाऊ. उभा टाकले की धारेमध्ये ನೀರು ಬೀಳುತ್ತವೆ ಮೇಲಿನ ಹಿಂಗೆ ತೊಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಒಳಗ ಹೊರಗ ಎಲ್ಲ ತೊಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ಬೇಕು, ಏನ್ ಇರೇಬಾರ್ದು. धुवून जावं, स्वच्छ धुवून जावं.
कारण काही गोष्टी कळून करतो, काही गोष्टी न कळून करतो, ते घडत राहते. परंतु प्रतिवर्ष श्रावण मास या ठिकाणी गुरुमौलीच्या सानिध्यात बसून पूजा आपण करतो. म्हणून कपिलाधार असं धार आहे. तन मन धन सेवा या ठिकाणी आपण करत आहोत. काही गोष्टी आपल्या संसारामध्ये दर दिवस तुम्हाला सांगतो मी, संसारात जे काय आम्हाला सापडलेले आहे सगळं दुःख देण्यासाठी मिळालेले आहे. सुख देण्यासाठी काहीच मिळालं नाही हे लिहून घ्या पक्का. आलं का लक्षात? म्हणून साधू लोक काय करतात, काही जवळ ठेवून घेत नाही. कितीही अनमोल वस्तू त्यांना भेटलं तरी सुद्धा ते जवळ बाळगत नाही. किती भारीच वस्तू राहू देते, त्यांच्याजवळ सिद्धी साधना, काही संतांजवळ सिद्धी साधना असतो. अचानक त्यांना महाराजांना एक काही भेटलं, एक चिंतामणी भेटले. चिंतामणी म्हणजे तुमच्या मनात काही चिंतित वस्तू तुम्ही अपेक्षा केला तर त्या ठिकाणी समोर हजर असते. त्याला म्हणतात चिंतामणी. जे मागेल ते मिळणार. बराच दिवस त्या महाराजाजवळ पडून होत. महाराज मागाव की नाही, बराच दिवस पडून होत. काय चिंतामणी. त्याचा उपयोग करून घेतला नाही. एक 25-30 वर्ष मराठी बरं झालं, 30 वर्ष 30 वर्षापासून माय चिंतामणी पडून होतो महाराजाजवळ झोळीत. तरी सुद्धा भिक्षा मागायचं. भिक्षा मागून मागायचं. भिक्षा मागायची गरज नव्हती त्याला. आणि एक दिगंबर पाटलासारखा एक हुशार माणूस महाराजाला विचारले, महाराज तुमच्याजवळ काय काय आहे ते सांगा. महाराजाला खोटं बोलायला येत नव्हतं. माझ्याजवळ काहीच नाही, फक्त झोळी आहे, गमंडूल आहे, दंडा आहे, दुसरं ह्याला सोडून दुसरं माझ्याजवळ काय नाही. दुसरं काय असेल तर सांगा. एक चिंतामणी बी आहे. हे चिंतामणी म्हणजे काय आहे मला माहित नाही, थोडा कळवा. महाराज म्हटले मला वेळ नाही, माझ्या सोबत चल म्हणले. जाता 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 थकून गेले. थकून जंगलात गेल्यानंतर शिष्य म्हणाला, तो दिगंबर पटेल, काय महाराज तुम्ही काय मारून टाकण्यासाठी घेऊन चाललात का? मला जोरात भूक लागलेली आहे आणि काही बोलायला तयार नाही, चिंतामणीचा अर्थ सांगायला तयार नाही. काय चिंतामणी म्हणजे जे मागेल ते मिळणारा जो वस्तू आहे चिंतामणी. मग तुम्ही भिक्षा कशाला मागता? त्याचं गरज नाही म्हणून भिक्षा मागतो. आता भूक लागली, आता गरज आहे, आता तर मागून बघा. 30 वर्ष पडून होतं, त्याच्या परीक्षा तर घेऊत म्हटले. बोरीकर परीक्षा घेऊच म्हटले. चिंतामणी हातात घेतला. पंचपक्वान्न मृष्टान्न भोजन नित्य असावे, सदाशिवाला मागून घ्यावे, कवडी कोणाचे देणे नसावे. बघा पंचपक्वान्न म्हटल्याबरोबर जे अपेक्षित जो जेवण होतं त्या ठिकाणी तयार. अरे कमाल आहे म्हटलं. गुरुजी अजून एक वस्तू मागा म्हटलं. काय पाहिजे? इथून जायला आम्हाला अवघड होते, एक घोडा येऊ दे म्हणले. एक घोडा, घोडाचा अपेक्षा. घोडा तयार. चिंतामणी
शिष्य म्हटलं 30 वर्ष झाले तुमच्याजवळ हे पडून तुम्हाला काय काम देते? आमच्यासारखे संसारी लोकांना काम देतात आणि तुमच्यासारखे महान विभूती लोकांना याच्या गरज नाही, मला देऊन टाका म्हटलं. महाराजजी अनुमान न करता झोळीतलं काढलं, हे घे, घेऊन जा म्हणलं. तुमच्या जवळ एक चिंतामणी असेल तर मागितलं तर असंच अनुमान न करता देत होते का? नाही, न देऊन टाक. एवढं खुशी झाला त्या माणसाला, कधी जावं बाकी फिटून जावं म्हणू. पळत पळत गेला, पळत पळत गेला. कोणाला भेटले पहिले? बायकोला भेटलं. बायकोला भेटलं. काय म्हटलं, काय झाले? तर बघ मजा, तुम्हाला मजा दाखवतो ये म्हणले. सगळं फटफट फटफट मागायला सुरुवात केला, सगळं गोष्टी त्या ठिकाणी यायला सुरुवात झाला. त्यावेळी तिने विचारले, आणला कुठून? आणले कुठून हे महाराज होते, महाराज सोबत सेवा करत गेलो. विचारलं महाराजांना तुमच्याजवळ काय काय? म्हटलं तर सगळ्या गोष्टी सांगितली. हे बी आहे म्हटले. म्हटलं किती वर्ष झाले? 30 वर्ष झालं. 30 वर्षापासून ह्याला काही उपयोग केला नाही, मग तुमच्याजवळ ठेवून काय करता? मला देऊन टाका म्हटलं. महाराज दिलेत का तुम्हाला? काही काढून घेतला? नाही नाही, हे विचारूनच घेतलो महाराज. कुठल्या प्रकारचे विचार न करता ते मला चिंतामणी देऊन टाकले. तुम्हाला अक्कल नाही म्हणले, तुमचं दिमाग नाही. काय झाले? अशा प्रकारचे चिंतामणी गुरु महाराज ज्यावेळी तुम्हाला संकोच न करता त्यावेळी ते देतात. म्हटलं तर त्यांच्याकडे अजून ह्याच्यापेक्षा भारी काहीतरी आहे, हे तुला कळत नाही का म्हटलं. मग कसं करायचं? नाही नाही, महाराजांना जाऊन भेटतो पहिले. हुडकून काढले महाराजांना. गुरुमाऊली, हे सर्व सुख देणारा चिंतामणी ज्यावेळी तुम्ही निसंकोचपणा मला तुम्ही दिलात, ह्याच्या अतिरिक्त ह्याच्यापेक्षा सुख देणारा मणी काहीतरी आहे तुमच्याकडे? त्यावेळी सांगितलं, सर्व सुखाचा भंडारा तो हा पार्वतीचे वर. महादेव माझ्या गळ्यात आहे, हे बघ. महादेव, शंभू महादेव माझ्या गळ्यात असल्यामुळं मला काही मागायचं गरज नाही, ह्याच्यापेक्षा आनंद दुसरा काहीच नाही म्हटले. आला का? अशा प्रकारचा जो आनंद शिवाचा आराधन करणारा व्यक्ती काही अपेक्षा करणार नाही, तो एकमेव सर्वस्व सुख देणारा व्यक्ती शंभू आहे. बाकीचे सगळ्या गोष्टी ना लेकरू सुख देणार आहे, नाही बायको सुख देणार आहे, काय नवरा सुख देणार आहे. सर्व कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसतसे साच परिमिथ्य. आमचं सर्वस्व म्हणजे सर्वेश्वर आशुतोष भगवान भोलेनाथ. नेरे नंबो नेरे नंबो 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 ನಂಬಿ ಕರದಡೆ ಓ ಎನ್ನನೆ ಶಿವನು ನಂಬರು ನಚ್ಚರು ಬರಿದೇ ಕರಿವವರು ನಂಬಲರಿಯರಿ ಲೋಕದ ಮನುಜರು. श्रद्धा नसल्यामुळं शांती नाही. तुम्हाला शांती पाहिजे, काही वस्तू पाहिजे, सुख पाहिजे, वस्तू पाहिजे. हे रे नागडा, सुख पाहिजे, वस्तू पाहिजे, सुख पाहिजे. मग देवाला काय मागतो? सुख मागतो की वस्तू मागतो? धनंच मे वसच्च मे तिशीच मे क्रीडाच मे मोदश्च मे जातंच मे जनिष्माणंच मे सुक्तंच सुकृतंच मे वित्तंच मे विद्यंच मे वित्तंच मे. आतापर्यंत जे तुम्हाला पूजा करायला लावलो, रे मजगे
अलमाजे, आतापर्यंत जे पूजा करायला तुम्हाला लावलो, या पूजामध्ये हे सगळं मागणी आहे. धनंचे मे, वश्यचे मे, त्रिशीचे मे, क्रीडाचे मे, एक नाही 3 तास मागितले त्याला. मी बरेच वेळ बोलतो ना मराठीमध्ये, गाडी द्या, घोडा द्या, बंगला द्या, पैसा द्या. वश्यचे मे, वश्यचे मे, त्याचे वश्य सगळे आमच्यासारखं होऊ दे, हे बी मागितले देवाला. सगळं मागितलं परंतु समाधान भेटलेले नाही. नंतर देवाला मागितले शांती शांती शांती. आखरी शांती द्या देवा, सगळं मिळून काही मतलब नाही. शांती पाहिजे असलं तर तुम्हाला काय पाहिजे, देवच मला पाहिजे असं म्हणून मागणी घालावी. तसं आज या मंगलमय प्रसंगी दर दिवस प्रमाणे निरंतर सेवेमध्ये तत्पर अनेक सद्भक्त सेवा करण्यामध्ये तत्पर झालेले आहे. नांदेडहून आलेले आशा दिदी ना, आशाजी काही दिवसापूर्वीच आम्हाला अकाउंटमध्ये पैसा जमा केलेले आहेत प्रसादाच्या व्यवस्थासाठी. तर त्यांच्या जीवनामध्ये गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर लाभावं, असंच पूजापाठ सेवा करण्याचा संधी अप्पा तुम्ही भेटल्यापासून मला समाधान वाटू लागलेले आहे. असंच सेवेची संधी मला वेळोवेळ प्राप्ती होवो असा भावना माताजी बाळगलेले आहेत. तर असंच सेवेची संधी त्यांना लाभो. व तसेच अकबर नगर काही जवळ नाही, निजामाबाद डिस्ट्रिक्ट आहे की कामारेड्डी डिस्ट्रिक्ट आहे, कामारेड्डी निजामाबाद डिस्ट्रिक्ट. तिथून गुरुमाऊलीच्या सेवेमध्ये निरंतर राहत असतात अकबर नगरचे सद्भक्त मंडळी आज उपस्थिती झालेले त्यांच्या परिवार के साथ. व तसेच कड्याळ कड्याळ कधी येता महाराज म्हणजे काडी बरकीन म्हणतो मी त्याला. कड्याळचे नागनाथरावजी सतीपती दोघे या ठिकाणी झालेले आहेत. व तसेच दोनों बहीण चिकमठ फार गुरुवर्यांच्या प्रती अटूट भावना बाळगणारे सतीपती आहेत, श्रद्धा बाळगणारे आहे. तर त्यांचीही सुद्धा उपस्थिती या ठिकाणी झाले. व तसेच अलमाजे अशोकरावजी, अशोका ना, अशोकरावजी अलमाजे माताजी त्यांना सोडलेले नाही, पकडून आणले की कसे केले. तर काही भक्ती पत्नीकडून घडत असते, काही भक्ती पतीकडून घडत असते. साय हो एकमेका भजो कैलास नायका. काही भक्ती लेकराकडून घडत असते, काही लेकरापासून काही लोकांचं कल्याण झालेले आहे, काही पत्नीपासून कल्याण झालेले, काही पतीपासून कल्याण झालेले, काही सद्गुरु माऊलीकडून कल्याण झालेले. तसं अलमाजे परिवार तर आम्हाला निरंतर सेवा करत राहतात. त्यांच्या परिवारातील सूर्यकांतजी अलमाजे फार मोठा सेवा त्यांनी आपला तमलोर नगरी त्यांनी सेवा केलेले आहेत. बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीचा मूर्ती प्रदान करून फार सुंदर पूजा पाठ होण्याचा संधी त्यांनी प्राप्त करून दिलेले आहे हे अलमाजे परिवाराकडून. तर त्या प्रकारे या ठिकाणी सुद्धा बरेचसे भक्त सेवा करण्यासाठी इच्छुक आहेत. पंढरपुरे महाराजजी, पंढरपूरचे महाराजजी, पंढरपूरहून आले का तुम्ही? तर प्रतिवर्ष या लेकराकडून त्यांना आम्हाला भेट झालेली आहे का? त्यांनी आले का सोबत? दोघं बी आले नाही? हा आले, मोठं आले वाटते की बाहेर गेले.
आप्पा आठवण काढले म्हणून सांगा त्याला. तर त्यांचे काही प्रॉब्लेममुळं नंतर भेट झालीत. नंतर अटॅचमेंट झाल्यानंतर इथून निष्ठून जाणं म्हणजे भयानक अवघड होते. तसा सदप्रेम मन्मथ मौलीचा पवित्र सानिध्यामध्ये आम्हाला प्राप्त होत आहे. तरी त्यांचेही सुद्धा सोमवारच्या दिवशी महाप्रसादाच्या व्यवस्थेसाठी या ठिकाणी धनसमर्पण केलेले आहे. आणि तुम्ही किती दिलं तरी सुद्धा हे धन वाया जात नाही. कारण उरलेले जो रक्कम आहे आम्ही बांधकामासाठी त्या ठिकाणी व्यवस्था करू लागलेले. आणि हे मोठे मोठे लोक आलमाजे सारखे जे मोठे लोक येतात, एअर कंडिशन मध्ये राहिलेले सवय असते. इथं आल्यानंतर त्यांना राहायचं मुश्किल होते. तरी सुद्धा या एअर कंडिशन आपण अपेक्षा भारी लागलं तुम्हाला, सडकून झोप लागला असेल. बगरेशी एक मच्छर नाही या ठिकाणी. चावले का मच्छर? नाही. तर आम्हाला त्यांना उशीर लागल्यामुळे या ठिकाणी रूम उघडू शकलेले नाही. तरी सुद्धा आनंदाने या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे. तर अशा भक्तांना त्रास होऊ नये म्हणून एअर कंडिशन रूम, VIP रूम 7 रूम होले खाली. सांगायचं तात्पर्य, आता हे पूजा पाठ जप तप केल्यानंतर या ठिकाणी अन्नदानाच्या नावाने किंवा पूजा पाठाच्या नावाने जे दिलेले धन, उरलेले रक्कम ह्या सभा मंडपामध्ये संयोग झालेले आहेत. म्हणून तुमच्या दिलेले कधीही वाया जात नाही. फार मोठं कार्य आहे. तर या कार्यासाठी सुद्धा अनेक भाविक भक्त 1,00,000, 2,00,000, 3,00,000 रुपये रूमच्या व्यवस्थासाठी दिलेले आहेत. म्हणून या ठिकाणी तुम्हा सर्वांना या ठिकाणी व्यवस्था होऊ लागलं. तर या कार्यक्रमाच्या पाठीमागे अरविंदजी सौरळे, अड्ड्याचं टोणपे, अरविंदजी सौरळे यांना लवकरात लवकर पत्नी मिळावा म्हणून मन्मथ मौलीला मागणी घालतो. तर BJPचे कार्यकर्ता आहे, निर्व्यसनी आहे, सुपारी सुद्धा खात नाही. लवंग खायचं असलं तरी सुद्धा आंघोळ करून लवंग खावा लागते त्याला. बघा एवढा माझा अपेक्षा पूजा भारी आहे त्यांची. तर असा हा निष्ठा बाळगणारे अरविंद या सर्व परिवारांना सोबत घेऊन या ठिकाणी आलेले. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. हे दोन लेकर कुठले होय? उदगीरचे होय का? तुम्ही नव हे समोर तुमचं नाव घेतलं, लक्ष्मी तुमच्या सोबत आले. बर ठीक आहे. आज संख्या कमी आहे म्हणून सगळ्याचं नाव घेवलं. दररोज कोणाचं नाव घेत नाही मी. हो, टाकळीकर अटकळीकर. आज संख्या कमी आहे म्हणून सगळ्याचं नाव घेतलो. तर नाव घेतले की समाधान वाटते. महाराज आप्पा आमचं नाव घेतले म्हणून देवाला सुद्धा नाव घेतले की देवाला सुद्धा समाधान वाटते. म्हणून घेई घेई वाचे माई माई असा आनंदाचा सोहळा प्रतिवर्ष संकल्प करा. दरवर्षी यायचं. हा चिकमट दरवर्षी यायचं म्हणून संकल्प करायचं. तनवनल्लाडिसवा मनवनल्लाडिसवा धनवनल्लाडिसवा. हालून पाहणारा हे देव, हालिविल्यानंतर गळून पडू नये, धावून यायचं, पूजापाठ करायचं. लक्षात आलं का? एवढा अपेक्षा व्यक्त करतो. वेळाचा अभाव आहे. बसून तळमळ 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 होऊ लागलं. हे मोठा अनुष्ठान आहे. खालीवरी खालीवरी. आम्ही एक रूम मध्ये, अशोकराजी, एक रूम मध्ये 41 दिवस बसलो. कसं बसलं असेल तुम्हाला विचार करा. तुमच्या बाजूलाच एकलार मध्ये अनुष्ठानला बसलेले होते. पुरा पॅक. एक रूम मध्ये तुम्ही 1 दिवस कोंडी घालून राहा बघत. एकच दिवस बाहेरून कोंडी घालायचं, किली घालायचं, मध्ये ठेवून टाकायचं. फक्त 1 दिवस. जीव तायमाय 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 होते. आलं का लक्षात? असं 41 डेज आत आम्ही बसलेलो होतो. तर आम्ही एकटं बसलेलो नव्हते, आमच्या जोडी होते म्हणून आम्ही आनंदाने बसलो. अंगवरी लिंग तुला भीती कोणाची.
जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी. अशा प्रकारे आज आनंदाचा 2 शब्द तुम्ही ऐकलात. आपल्या सर्वांचं हितचिंतन करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वतीश्वर. जय जय कर पुर गवरा तारी, जय जय कर